भारतीय स्वयंपाकघरात स्वयंपाकामध्ये आपण निरनिराळे पदार्थ वापरतो. त्याचे आरोग्यदायी महत्त्व याची सिरीज आपण चालू केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आहारातील तेलाबद्दलचं महत्त्व जाणून घेतलं. या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाक करताना हिंग का वापरावी याचं महत्त्व जाणून घेणार आहोत. फोडणीसाठी लागणाऱ्या चिमूटभर हिंगाचे जबरदस्त फायदे आहेत. हिंगामध्ये पुष्कळ पोषक द्रव्ये, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रतिजैविक गुणधर्म असल्यामुळे संक्रामक रोगांपासून बचाव करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. भारतीय मसाल्यामध्ये प्रत्येक मसाल्याचा स्वतंत्र असा एक गुणधर्म आहे. त्यातही हिंगाला अधिक महत्त्व आहे. हा मसाला केवळ सुगंधासाठीच नाही तर त्याच्या औषधी गुणधर्मासाठीही ओळखला जातो. त्यामुळेच भारतीय स्वयंपाकघरात हिंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही दररोज तुमच्या आहारात साधारण 250 मिलीग्रॅम हिंग समाविष्ट करू शकता. ज्या लोकांना रक्तस्राव किंवा मज्जासंस्थेचे विकार आहेत त्यांनी हिंग खाणे टाळावे. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी हिंगाचा वापर मात्र नक्की करावा. त्यामुळे पोट फुगत नाही, जळजळ होत नाही, तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे आरोग्य आणि डोळ्याच्या आजारामध्ये हे खूप फायदेशीर ठरू शकतं. याबरोबरच ब्लड प्रेशर, लिव्हर फंक्शन, किडनीच्या संबंधित समस्या आणि उच्च रक्तदाब यामध्ये खूप फायदेशीर आहे. हिंगामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, रायबोफ्लेविन आणि भरपूर प्रमाणात प्रथिने, फायबर व कार्बोहायड्रेट असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. हिंगामध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीव्हायरल गुणधर्म श्वसनाच्या समस्यांपासून आराम देतात. कोरडा खोकला आणि ब्रोंकायटिसच्या समस्यामध्ये आराम मिळतो. यासाठी मधामध्ये थोडी हिंग आणि थोडी सुंठ पावडर मिसळून त्याचे नियमित सेवन करावं. हिंगामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हिंगाच्या सेवनाने टायरोसिनचे उत्पादन कमी होते, जे त्वचा निस्तेज होण्यापाठीमागचे महत्त्वाचे कारण आहे. हिंग खाण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावरही लावू शकता. हिंगाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर हिंगाचे सेवन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. हिंग हे नैसर्गिक रक्त पातळ करणारे मानले जाते. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं की मधुमेहींना धोका अधिक वाढतो. यासाठी मधुमेही नेहमी आहारातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवून असतात. मधुमेहींनी इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नेमका कोणता आहार घ्यावा हा प्रश्न नेहमीच त्यांना पडत असतो. जर तुम्हाला मधुमेह असेल तर स्वयंपाकात हिंगाचा वापर जरूर करा, कारण हिंग हा अँटी-डायबेटिक पदार्थ आहे. हिंगाच्या वापरामुळे तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहू शकते. हिंग एक अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे तुमच्या वेदना किंवा दाह कमी करण्यास मदत करते. बऱ्याचदा मासिक पाळीच्या काळात महिलांना त्रासदायक पोटदुखी किंवा कंबरदुखीशी सामना करावा लागतो. यासाठी उपाय म्हणून कोमट पाण्यातून हिंग तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे त्वरित आराम मिळतो. हिंगात दाह कमी करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची एखादी जखम अथवा त्यावर आलेली सूज कमी होऊ शकते. मुका मार लागल्यास हिंगाचा खडा अथवा पावडर कापडात गुंडाळून त्याचा शेक घेतल्यास दुखऱ्या भागावर लगेच आराम मिळतो. शिवाय हिंगातील या घटकांमुळे इन्फेक्शन कमी होण्याचा धोका जास्त असतो. वातावरणातील बदल आणि वाढणारे प्रदूषण याचा परिणाम शरीरावर होत असतो. त्यामुळे अनेकांना वारंवार सर्दी, खोकला असे अनेक संसर्गजन्य रोगाचा सामना करावा लागतो. जर तुम्ही हिंग, मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याचं चाटण घेतलं तर यामध्ये तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाणारे मसाले आणि त्यांचे फायदे याचा हा दुसरा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून भारतीय मसाल्यांचे फायदे सगळ्यांपर्यंत पोहोचतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.